आखाती युद्धाचा परिणाम सांगली जिल्ह्यामध्ये बसत आहे। सांगली मिरज शहरामध्ये LPG गॅसचा तुटवडा भासत असल्यामुळे LPG गॅस पंप बंद पडले आहेत। त्यामुळे LPG गॅसवर चालणाऱ्या तब्बल 4000हून अधिक रिक्षा या बंद अवस्थेत पडल्या आहेत। रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे। त्यामुळे रिक्षा संघटनेकडून जिल्हाधिकारी आणि पुरवठा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे। LPG गॅसचा पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा 2 तारखेला रिक्षा संघटनेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। बोला राम। नमस्कार, मी रामभाऊ पाटील, स्वराज्य रिक्षा संघटना जिल्हाध्यक्ष। गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या आखात देशातील युद्धाच्या परिस्थितीमुळे सांगली शहरात LPG रिक्षा ज्या व्यवसाय करतात त्यांच्यासाठी LPG इंधन सांगली शहराच्या पंपावर उपलब्ध नाही आहे। गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेला पंप आज आपण बघतोय, हा पंप देखील 2 दिवसापासून बंद आहे। जिल्हा प्रशासन असेल, महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र शासन असेल, त्यांच्याकडून वारंवार सांगण्यात येते की आमच्याकडे मुबलक साठा आहे, पेट्रोल असेल, गॅस असेल, डिझेल असेल, याचा मुबलक साठा आहे, कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका। पण सध्या परिस्थिती आपण बघतोय, हा पंप गेले 2 ते 3 दिवसापासून बंद आहे आणि या शहरामध्ये 3,500 ते 4,000च्या आसपास LPG इंधनावर चालणाऱ्या रिक्षा आहेत। या रिक्षा आज बंद अवस्थेत येण्याचं कारण हा इंधन साठा उपलब्ध नसल्यामुळं होत आहे। तरी आज आम्ही जिल्हाधिकारी सांगली यांना सदर विषयाबाबत निवेदन देतो आहे की हे जे सांगली शहरात बंद अवस्थेत असलेले 3 पंप आहेत, ते सांगलीवाडीतील पठाण गॅस पंप असेल किंवा हा महेंद्र गो गॅस असेल किंवा विजयनगर चौकातील नायरा गॅस पंप असेल, हे तिन्ही पंप तात्काळ सुरू करावेत, अन्यथा गुरुवारी आम्ही सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करणार आहोत। याची प्रशासनाने दखल घ्यावी, या आशयाचं आम्ही आज कलेक्टर साहेबांना आणि पुरवठा अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन सादर करणार आहोत। तसेच सांगली शहरातील लोकप्रतिनिधी असतील, माननीय सुधीरदादा गाडगीळ असतील, शेखर साहेब असतील किंवा पृथ्वीराव पाटील असतील किंवा आपले जनस्वराज शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम असतील, या सर्वांना देखील आम्ही एक निवेदन सादर करणार आहोत की तुम्ही जिल्हा प्रशासनाकडे या रिक्षा चालकांचे होणारे हाल याबाबतीत प्रश्न मांडून या गॅस पंपाची सेवा सुरळीतपणे सुरू करावी, यासाठी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत।